भाजपच्या 48 जागांत भाजपची पहिली जी यादी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे. जगदीश, महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा. आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा तातडीची बैठक बोलावलेली आहे. एकनाथ शिंदे यांचा उदय सामंत यांना फोन केला. उदय सामंत बैठकीसाठी मुंबईला रवाना झालेत. रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी महेंद्र आपल्यासोबत जोडलेत. एकीकडे महेंद्र, महायुतीची बैठक सुरू आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी अत्यंत तातडीची बैठक बोलावली आहे. काय नेमका विषय आहे? नक्कीच मुंबई महानगरपालिकांच्या ज्या जागा आहेत त्याचा तिढा जो आहे तो महायुतीत अद्यापही कायम पाहायला मिळतोय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे ते उदय सामंत यांना फोन केला आणि उदय सामंत हे तातडीहून जे ते तातडीने गोव्यावरून मुंबईसाठी रवाना झालेत आणि मुंबईत आल्यानंतर उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि या बैठकीत युती संदर्भात जी जागा वाटप आहेत त्या जी शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उदय सामंत हे एकनाथ शिंदे, राहुल शेवाळे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. जगदीश, अन्य या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल. दरम्यान अगोदर महायुतीची बैठक आहे, त्यानंतर ही बैठक होतीये, त्यामुळे वेगळा काही विषय या बैठकीमध्ये असू शकतो काय? अद्याप तरी याबाबत माहिती नाहीये, पण मध्य जर पाहायला गेलं तर जागा वाटपाचा तिढा आहे तो पाहायला मिळतोय. कारण एकनाथ शिंदे हे 84 जागांवरती ठाम आहेत आणि भाजप जे आहे त्या जागांना ठाम नकार देतो. त्यामुळे या जागांचा तिढा आहे तो सुटेल का? या 84 जागांची मागणी ती एकनाथ शिंदेंनी केली आहे, ती एकनाथ शिंदेंना मिळते का? याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तातडीची बैठक बोलावली आहे. आधी महायुतीची बैठक होणार आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली. यासाठी उदय सामंत यांना फोन करून मुंबईत बोलावलंय. उदय सामंत हे मुंबईकडे रवाना सुद्धा झालेत. रात्री उशिरा ही बैठक होईल. तर भाजपा नगरपालिका निवडणूक निकालाची समीक्षा करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस